माझ्याकडे जेव्हा कधी घरामध्ये भाजीला नसतं ना, तेव्हा मी अशी चटणी बनवून खाते. एकदम मस्त अशी चटणी होते ही कांद्याची. रेसिपी पाहायची आहे तर त्यासाठी व्हिडिओ मात्र कुठेसुद्धा स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते तुमचं प्रियंका किचन मराठी या मराठमोळा यूट्यूब चॅनलवरती. चला मग वेळ न घालवता पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. कांद्याची चटणी बनवतोय त्यासाठी इथे आपल्याला सर्वात अगोदर तर भरपूर सारे कांदे लागणार आहेत. इथे मी 5 ते 6 कांदे घेतलेले आहेत. त्यानंतर कांद्यावरची साल काढून घेऊया. मागचं पुढचं देठ बूड कांद्याचं संपूर्ण काढून घेऊया. करायला एकदम सोपी आणि खायला एकदम मस्त अशी ही रेसिपी होते आणि एकदम झटपट अशी बनते. फक्त 10 मिनिटांमध्ये ही रेसिपी तुमची बनवून तयार होते. घरात भाजीला काही सुद्धा नसेल ना आणि टिफिनला काय द्यायचं असं जर सुचत नसेल ना, तर 10 मिनिटांमध्ये ही पटकन अशी कांद्याची चटणी तुम्ही टिफिनला बनवून देऊ शकता. तर बघू शकता कांद्यावरची साल, मागचं पुढचं देठ बूड संपूर्ण काढून घेतलंय. आता कांदा मी मध्य भागामध्ये संपूर्ण असा कट करून घेते, म्हणजे चिरायला एकदम सोपा पडेल. तर आता कांदा सुद्धा मी मध्य भागामध्ये कट करून घेतलेला आहे. आता ना छान कांदा आपण जसा हाताला येईल ना बारीक मोठा तसा कापून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही बारीक कापला तरीसुद्धा चालेल किंवा मोठा कापला तरीसुद्धा चालणार आहे, कारण चटणी बनवतोय त्यासाठी एकदम बारीक चिरावा असंही नाही. चटणीमध्ये एकदम कांदा असा प्रॉपर उठून दिसला पाहिजे, त्यामुळे थोडासा मोठाच ठेवा. त्यानंतर आता इथे कांदा कापून घेतला आहे संपूर्ण. आता आपल्याला टोमॅटोसुद्धा कापून घ्यायचा आहे. तर टोमॅटो ना इथे माझं थोडंसं मोठं आहे. मी 1 टोमॅटो घेतलं आहे, पण त्यामधलं अर्धाच टोमॅटो मी इथे वापरणार आहे आणि अर्ध टोमॅटो मी तसंच फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे, कारण मला पुढच्या भाजीसाठी ते टोमॅटो उपयोगी पडेल. तर चला इथे मी मोठं असं टोमॅटो घेतलं आहे, त्यातलं अर्ध टोमॅटो आता छान असं आपण कापून घेऊया. जसा कांदा कापला ना त्याच पद्धतीने टोमॅटोसुद्धा मस्त असं चिरून घ्यायचं आहे. जास्त थोडंसं मोठं ठेवू नका टोमॅटो, थोडंसं बारीक कापा म्हणजे कांद्यामध्ये ते मिक्स होऊन जाईल. आता टोमॅटो उरलेलं मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं. त्यानंतर आता मस्त कोथिंबीरसुद्धा आपल्याला थोडीशी चिरून घ्यायची आहे. कोथिंबीरच्या ऐवजी तुम्ही कढीपत्त्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल, पण मी दोन्हींचा सुद्धा वापर करणार आहे. त्यानंतर कढई तापायला ठेवूया. कढईमध्ये 2 पळी तेल टाकूया. तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेऊया. जिरे मोहरी चांगली तडतडली गेली की त्यामध्ये लगेचच नकललेला बारीक असा 4-5 कुड्याचा लसूण मी साईडला करून ठेवला होता, तोच घातलेला आहे. त्यानंतर भरपूर सारा कढीपत्ता चांगला तडतडला गेला की आपण जो कांदा कापून घेतला आहे ना भरपूर सारा, तो कांदा आता यामध्ये आपण टाकून घेऊया. आणि जोपर्यंत कांद्याचा कलर चेंज होत नाही ना तोपर्यंत कांद्याला आपण असंच परतवून घेऊया. मी आता हा संपूर्ण कांदा कलर चेंज होईपर्यंत परतवून घेते. तोपर्यंत मंडळी तुम्हा सर्वांना माझं एकच निवेदन आहे, हा आपला रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय ना मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या रेसिपीचे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात. सोबत जर तुम्ही अजून आपलं हे प्रियंका किचन मराठी हे मराठमोळा चॅनल सबस्क्राईब नसेल केलं ना, नक्की सबस्क्राईब करा. सोबत बाजूचं बेल आयकन प्रेस करून ठेवा, म्हणजे माझी पुढची कुठली जी नवीन येणारी रेसिपी आहे त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचली जातील. आता कांद्याचा कलर चेंज झाल्यानंतर मी यामध्ये टोमॅटोसुद्धा टाकून घेतलेलं आहे. आता टोमॅटोला कांद्यामध्ये छान असं मी मिक्स केलेलं आहे. त्यानंतर आता इथे मी कच्चीच मुगाची डाळ टाकलेली आहे. जर तुम्हाला कच्ची मुगाची डाळ नसेल टाकायची तर काय करायचं, 5 मिनिटं गरम पाण्यामध्ये भिजत ठेवून इथे डाळ वापरली तरीसुद्धा चालेल, किंवा मग अर्ध्या तासासाठी टाईम असेल तर भिजत ठेवून ती वापरली तरीसुद्धा चालणार आहे. तर आता इथे मला नवरोबासाठी लवकर टिफिन बनवून द्यायचा होता, त्यामुळे इथे माझ्याकडे जास्त वेळ टाईम नव्हता म्हणून मी इथे कच्ची डाळ वापरलेली आहे. पाण्याचा शिंतोडा मारला ना आणि 5-7 मिनिटं झाकण ठेवलं ना की कच्ची डाळसुद्धा आतमधली व्यवस्थित शिजली जाते. 5-7 मिनिटानंतर झाकण काढून बघितलं तर डाळ व्यवस्थित शिजली होती. त्यानंतर छान कांदा टोमॅटो डाळीला मिक्स करून घेतलं. आता याच्यामध्ये ना अर्धा चमचा मी हळद घालून घेते आणि काही घरचे माझे जे मसाले आहेत ना ते घालून घेते. पहिलं तर धना पावडर टाकली, काळा मसाला आणि लाल तिखट टाकलं, चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि छान मिक्स करून घेतलं. आता याच्यामध्ये ना मी 1.5 चमचा भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. जर तुम्हाला या ठिकाणी शेंगदाणा कूट नसेल वापरायचं तर तुम्ही ओल्या नारळाचा खीस जो असतो ना तो घातला तरीसुद्धा चालेल. तर बघा मस्त शेंगदाणा कूट टाकून मिक्स करून घेतलं. तयार आहे आपली बिना झंझटवाली 10 मिनिटांमध्ये बनणारी कांद्याची चटणी. ही रेसिपी तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता किंवा भाजीला काही घरामध्ये नसेल तेव्हा बनवली तरीसुद्धा चालेल. पण मी सांगते, एकदा जर तुम्ही माझ्या पद्धतीने ही चटणी बनवून बघितली ना तर भाजीला घरामध्ये असलं ना तरीसुद्धा तोंडी लावण्यासाठी मात्र ही चटणी आवर्जून बनवून खाल. एवढी भारी चवीची बनते. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब